मंडळी, आपण या 10व्या पर्वासाठी हे जे आकर्षक चषक पाहतोय, हे चषक आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिले ते उमरोई गावचे सुपुत्र श्री हरेश्वर काशीनाथ जाधव यांनी आपल्या कैलासवासी काशीनाथ जाधव आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, तसेच त्यांचे सहकारी श्री सुधीर मंगेश जाधव यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी मंगेश जाधव यांच्या स्मरणार्थ आपल्याला या भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा इथे विशेष आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे 8ही संघांनी जे टी शर्ट परिधान केले होते ते टी शर्ट आपल्याला आपले दानशूर व्यक्तिमत्व श्रीयुत संदीप राऊत साहेब, तसेच त्यांचे बंधू श्रीयुत गणेश राऊत, श्रीयुत वैभव राऊत या संपूर्ण परिवारातर्फे या 104 खेळाडूंना टी शर्ट उपलब्ध करून दिले होते। तसेच मंडळी, या सदर कार्यक्रमासाठी आपण अतिथी म्हणून ज्यांना आमंत्रित केलं होतं श्री हरेश्वर काशीनाथ जाधव, ते इथे आज उपस्थित राहू शकलेले नाहीयेत, पण त्यांनी एक मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे। तुम्ही आपणास इथे थोडक्यात वाचून दाखवतो। माननीय अध्यक्ष सचिव रोहिदास प्रीमियर लीग सस्नेह, जय रोहिदास। खरं तर रोहिदास प्रीमियर लीगचे हे 10वे पर्व अतिशय उत्साहाने व आनंदाच्या जल्लोषात साजरे करण्याचे वर्ष। मित्रांनो, यापूर्वी RPLच्या 3ऱ्या पर्वाला वरोर येथे झालेल्या टुर्नामेंटसाठी मी आणि माझा भाऊ मंदार याने चषक दिले होते। दुर्दैवाने मी त्यावेळेस हजर राहू शकलो नाही। त्याचं कारण होतं माझ्या कुडूस येथील आत्याचा मुलगा अचानक दिवंगत झाला होता। आणि आज जेव्हा 10वे पर्वासाठी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मी पुन्हा विजेता चषक दिले आहे आणि यावेळेस सुद्धा माझ्या काकांचं अकस्मात दुर्दैवी निधन झाले आहे, त्यामुळे मी उपस्थित राहू शकत नाही। याचं खरंच खूप दुःख आहे, परंतु माझ्या उपरोक्त हे चषक आपण आणखी कोण्या व्यक्ती सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते वितरण करून या सोहळ्याची रंगत वाढवावी ही नम्र विनंती। तसेच या स्पर्धेतील विजेता व उपविजेता संघास माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून तसेच समस्त रोहिदास ज्ञाती बंधू भगिनींकडून खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन। धन्यवाद। जय रोहिदास। आपलाच श्री हरेश्वर काशीनाथ जाधव। मी पुढे कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर साहेबांना आपली रजा घ्यायची आहे। मी आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आपल्या पालघर मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय डॉक्टर श्री हेमंत विष्णू सावरा सर यांचं इथे स्वागत करू इच्छितो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री संदीप तुकाराम राऊत आणि आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भूपेंद्र राऊत यांना विनंती असेल की आपण साहेबांना आपल्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत खासदार साहेबांसाठी। आपल्या कार्यकारिणीच्या वतीने आपण विद्यमान खासदार डॉक्टर विष्णू सावरा साहेबांचे इथे सत्कार करत आहोत आणि त्याचा ते इथे आपला स्वीकार करीत आहेत। डॉक्टर हेमंत विष्णू सावरा विद्यमान खासदार पालघर मतदारसंघ हे इथे आज वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत। त्यासोबत श्रीयुत संदीपजी पावडे सर माजी कृषी सभापती हे सुद्धा त्यांच्यासोबत इथे उपस्थित झालेले आहेत। श्री संदीपजी पावडे माजी कृषी सभापती यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करू इच्छितो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण श्री संदीपजी पावडे सरांचं इथे स्वागत आणि सत्कार करतोय।
श्री संदीपजी तावडे सर, यानंतर श्री पंकज कोरे साहेब, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर, हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. मी आमच्या विद्यमान कार्यकारिणीच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. श्री पंकज कोरे साहेब, माजी उपाध्यक्ष पालघर जिल्हा परिषद, हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही विद्यमान कार्यकारिणीच्या अध्यक्षांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करीत आहोत. त्याचा ते स्वीकार करतायत. त्यानंतर श्री देवानंद शिंगडे, माननीय जिल्हा परिषद सदस्य, हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन स्वागत आणि सत्कार करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री देवानंद शिंगडे. यानंतर श्री अमित चौबे, डहाणू कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो. आमच्या मंडळाचे विद्यमान खजिनदार श्री संतोष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो. तदनंतर श्री संजय यादव, सचिव डहाणू तालुका, हे सुद्धा इथे आज वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने पुष्प देऊन स्वागत आणि सत्कार करू इच्छितो. आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष श्री योगेंद्र वनमाळी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं पुष्प देऊन स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर श्री प्रणय म्हात्रे, अध्यक्ष पालघर मंडळ भाजपा, हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. आमच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपेंद्र राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. तदनंतर डॉक्टर मयुरी विशाल शेवाळे, वाकसोरे, लोकसेवा हॉस्पिटल बोईसर, या सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. मी आमच्या विद्यमान अध्यक्षांना विनंती करतो श्री भूपेंद्र राऊत यांना की आपण त्यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. डॉक्टर मयुरी विशाल शेवाळे, वाकसोरे, लोकसेवा हॉस्पिटल बोईसर. यानंतर श्री प्रणय म्हात्रे, आपण थोडासा कार्यक्रमात बदल करतोय. आपल्या खासदार साहेबांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, तर मी संदीप राऊत यांना विनंती करतो की आपण श्री संदीप राऊत यांना विनंती करतो फक्त आपली माहिती द्यायची साहेबांना आणि मग साहेब बोलतील. नमस्कार. आजच्या ह्या 10व्या RPLच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय लोकसभा सदस्य, गोरगरीब शेतकरी, कष्टकरी यांचे कैवारी आणि आपल्या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेच्या दारापर्यंत नेऊन मांडणारे
सर्व विषयाला हात घालणारे बहुगुणी असे आयामी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हेमंतजी सावरासाहेब. त्याचप्रमाणे या RPL संघाचे अध्यक्ष माननीय भूपेंद्रजी राऊत, आजी माजी सर्व सदस्य, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती आणि उपस्थित सर्व माझे क्रीडा रसिक आणि सर्व खेळाडू मित्रांनो, मंडळी, आजचा दहावा पर्व म्हणजे आपण ज्याला म्हणतोय खासदार सर की एखादी व्यक्ती पायी चालते त्याला प्रवास म्हणतो, एखादी व्यक्ती हृदयाने चालते त्याला ज्ञान म्हणतोय, आणि एखादी व्यक्ती जेव्हा भावनेने येते त्याला वारी म्हणतोय. आणि खरोखर आमची विठ्ठलाची वारी सारखा हा आजचा RPLचा कार्यक्रम या मुलांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आम्ही नेहमीच उपस्थित असतोय. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असतोय आणि त्याला जी भर घातलेली आहे ती आपल्या उपस्थितीने भर घातलेली आहे. त्यामुळे आमचा समाज हा सदैव ऋणी आणि आम्ही आभार मानतोय. सर, ह्या RPL संघातर्फे जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात ह्या मुलांनी घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये वैद्यकीय कार्यक्रम, गोरगरीब लोक आहेत त्यांना मदत, त्याचप्रमाणे कोविड सारख्या अशा प्रणालीमध्ये त्यांनी भरपूर अशी मदत करून एक समाजासमोर एक आदर्शाचा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या ह्या RPLच्या संघाचे जे उद्घाटन केलं गेलं ते ह्या आमच्या समाजाचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे दीपकजी खांबी साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती संध्याजी जाधव साहेब व विशेष उपस्थिती राजेंद्रजी गावे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. हे सर्व करत असताना आज जे 8 संघ या ठिकाणी उपस्थित होते, या 8ही संघामधील खेळाडू हे फक्त गावाच खेळाडू नसून एका आपण IPLचं ज्याप्रमाणे ऑप्शन करतोय त्या ऑप्शन प्रमाणे या ठिकाणी आमचं ऑप्शन होते. आणि ऑप्शनमध्ये वापी म्हणजे वापीच्या किनाऱ्यापासून तर आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंतचे सगळे खेळाडू आमच्या समाजाचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या या कलागुणांना वाव या ठिकाणी मिळत असतोय. मी जाता जाताना एवढंच म्हणतोय की तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, आम्ही तुमच्या समाजातर्फे आम्ही आभार मानतोय आणि 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीप भाऊ. मी पुढील वेळ जास्त न घेता आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय श्री हेमंत विष्णू सावरा सरांना विनंती करतो की आपण आपलं या आमच्या कार्यक्रमाप्रती थोडक्यात व्यक्त व्हावं. धन्यवाद. रोहिदास प्रीमियर लीगच्या 10व्या पर्वाच्या अंतिम सोहळ्याप्रसंगी उपस्थित या लीगचे अध्यक्ष माननीय भूपेंद्रजी राऊत साहेब, माझे सर्व सहकारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय कोरे साहेब, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संदीपदादा पावडे, जिल्हा परिषद सदस्य देवानंदजी शिंगडे, प्रणयजी म्हात्रे, अमितजी, संजयजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्यांचा खास आग्रह असतो मी इथे आलो असे माझे सहकारी हिंदू सेवा संघाचे सदस्य संचालक रमेश दादा भोईर, उपस्थित सर्व खेळाडू रसिक बंधू भगिनी आणि खास मला वाटतं इथे महिलांचा सुद्धा समावेश होता, त्यामुळे मी त्यांचं त्यांचं अभिनंदन करेन आणि भूपेजी तुमचं अभिनंदन करेन की एक चांगल्या वातावरणात ही सगळी लीग तुम्ही खेळवली. खरं तर संदीप दादाने खूप छान एक वाक्य वर्डिंग केलं की विठ्ठलाची वारी सारखे आम्ही इथे येतो. खरं तर 2 दिवसाचा हा कार्यक्रम आणि याच्यामध्ये जवळजवळ 104 खेळाडू तुम्ही खेळवले आणि निव्वळ खेळवणं किंवा हार जीत हा एक उद्देश नाही, तर त्यामागची एक भावना अतिशय महत्त्वाची आहे. ज्या भावनेने तुम्ही सर्वजण इथे एकत्र येता आणि एकत्रितरित्या खेळता आणि त्या 10व्या पर्वाचं एक नाव तुम्ही दिलेलं आहे, हे एकात्मतेचं पर्व आहे. हे एकात्मतेच्या पर्वासाठी तुमचं अभिनंदन आहे. पूर्ण समाजाला एक संघ ठेवणं, एकात्मतेच्या भावनेतून बांधून ठेवणं ही साधी गोष्ट नाहीये.
क्रिकेट किंवा खेळ हे एक माध्यम असू शकतं, परंतु त्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्या भावनेने खेळणं, मी खरोखरच तुमचं अभिनंदन यासाठी करेन की बऱ्याच ठिकाणी फक्त मुलं पुरुषच दिसतात, इथे माता भगिनी पण दिसत आहेत. त्यामुळे विशेषतः त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण हे एक भावनेने एकत्र आलेले आहेत सगळे. आणि त्यामुळे हार जीत होत असते. अर्थात नितांत सुंदर समुद्र किनारच्या शेजारी अशा हिरवागार मैदानावर खेळणं हे एक पर्वणी आहे खेळाडूंसाठी. आणि तरी सुद्धा हे सर्व 10वं पर्व तुम्ही लिहिल्या असं पेरलेलं आहे. मी सर्व जे विजेते आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करेन. आणि खास खरं तर आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. मला थोडं आश्चर्य वाटत होतं की महाशिवरात्रीला दर्शनाला जायचा योग असतो आणि इथे कदाचित मला पंढरीची वारीसारख्या आज एक योग आला, हा तुमच्यामुळे आलेला आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंचं, माता भगिनींचं मी अभिनंदन करतो. माझ्या समवेत माझ्या सर्व सहकाऱ्यांचं तुम्ही जे स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात म्हणून मी आपल्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा, कोण आहे? मी साहेबांना इथे आवर्जून सांगू इच्छितो की आपण फक्त ही स्पर्धा खेळवली नसून आमच्या संपूर्ण समाजातून जो समाज आमचा विखुरलेला आहे, वसई ते वापीपर्यंत या सर्व विभागातून 45 वर्षावरील खेळाडूंचा सुद्धा आपण एक सामना खेळवला आणि तो सामना सुद्धा आज इथे झाला दुपारी. आणि त्या सामन्यामध्ये जो विजेता संघ ठरला तो म्हणजे गोल्डन लेजंड संघ. त्या संघाला आपण सन्मानित करावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि कर्णधार संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण विजेतेपदाचा स्वीकार करावा. आपल्या पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार, लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा सरांच्या शुभ हस्ते आपण या गोल्डन लेजंड संघाला ही विजेता चषकाची ट्रॉफी देतोय आणि त्याचा स्वीकार करतोय त्यांचे कर्णधार श्री संतोष जाधव. मंडळी, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे साहेबांना आपली रजा घ्यायची आहे. मी पुनश्च एकदा माझ्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने इथे त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो आणि इथे आल्याबद्दल, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा सर आपल्यातून आता रजा घेत आहेत. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना पुढील कार्यक्रमासाठी जावं लागत आहे. वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले साहेब. आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आपले शतशः आभार व्यक्त करतो आणि आपणास धन्यवाद देतो. निशांतचे किती रन झाले? निशांतचे किती?
यानंतर आपण आता आपल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाकडे वळतोय. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीग, या रोहिदास प्रीमियर लीगचं हे 10वं पर्व आणि या 10व्या पर्वाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व आपले मान्यवर, दरम्यान डॉक्टर मयुरी विशाल शेवाळे वाकचोरे, लोकसेवा हॉस्पिटल बोईसर यांच्याकडनं 1500 रुपयाची बहुमूल्य अशी आपल्याला इथे मदत आलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपले इथे शतशः आभार व्यक्त करतो. आपल्याला या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आपले मान्यवर श्री सुधीर मंगेश जाधव, विद्यमान सचिव पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. या आकर्षक ट्रॉफ्या ज्या आहेत त्या श्रीयुत हरेश्वर काशीनाथ जाधव आणि श्रीयुत सुधीर मंगेश जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर श्री संतोष रमेश जाधव, अध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ, यांना सुद्धा विनंती असेल की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हायचंय. श्री भूपेंद्र राऊत, विद्यमान अध्यक्ष संत रोहिदास क्रीडा मंडळ. त्यानंतर श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामनावीराचा जो पुरस्कार होता तो त्यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ इथे आपल्याला उपलब्ध करून दिलं होतं. आम्ही त्यांचे इथे शतशः आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. त्यानंतर श्री अंकित जाधव, युवा उद्योजक पालघर, AKP इंजिनिअरिंगचे मालक, यांना सुद्धा विनंती असेल आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हायचंय. श्री अंकित जाधव. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व 8ही संघांचे संघ मालक कुणी चुकून राहिले असेल त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सर्वांना विनंती असेल की आपण इथे मंचासमोर यायचंय. प्लीज सर्व जे इथे बसलेले आहेत खुर्च्या घेऊन, उंबरगाव डेयरी संघ, प्लीज यहाँ पे सामने आ जाइए. या सर्व लेडीज भगिनी ज्या बसल्यात यांना सुद्धा विनंती असेल कृपया आपण इथे मंचासमोर यायचंय. आपण पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. श्री सचिन जाधव चटाळे संघाचे संघमालक होते आणि विजन इलेक्ट्रिकलचे मालक ओनर हे जर इथे असतील तर त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. श्री सचिन जाधव चटाळे.
आपल्या या पारितोषिक वितरणासाठी आपल्याला इथे लाभलेले आपले असे अतिथी श्री सुधीर मंगेश जाधव हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण इथे यथोचित कार्यकारिणीच्या वतीने स्वागत आणि सत्कार करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री भूपेंद्र राऊत यांना विनंती असेल की श्री सुधीर भाऊ यांचा आपण आपल्या कार्यकारिणीच्या वतीने यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. श्री सुधीर मंगेश जाधव यांनी आपल्याला आकर्षक चषक इथे श्री हरेश्वर काशीनाथ जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला इथे उपलब्ध करून दिल्या होत्या. यानंतर आम्हा सर्व तरुणांचे प्रेरणास्थान आणि आमचे मार्गदर्शक श्री यतीन भाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण या आपल्या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत इथे थोडक्यात व्यक्त करायचं आहे. धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समाज बांधव तसेच खेळाडूंनो, आज RPLचे हे 10वे पर्व आणि या 10व्या पर्वासाठी ही जी कमिटी आहे, भूपेंद्र राऊत, योगेश वनमाळी आणि ही पूर्ण कमिटी याने खूप मेहनत घेऊन ही आकर्षक अशी टुर्नामेंट आज पूर्णत्वास नेलेली आहे. त्याबद्दल सर्वथा त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि जिंकलेल्या एडवन टीम म्हणजे बिग बुल हे गेल्या आठवड्यात आमच्या प्रॅक्टिसला आलेले, तेव्हाच त्यांना मी सांगितलेलं की फायनल तुम्ही आणि त्यांनी आज फायनल जिंकलेले आहेत. तुम्ही दोन्ही संघ मालकांचं खूप खूप अभिनंदन, खेळाडूंचं अभिनंदन. धन्यवाद. त्यानंतर आपल्या या पारितोषिक वितरणाचे आपल्याला लाभलेले पाहुणे श्री सुधीर मंगेश जाधव यांना विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात मनोगत इथे व्यक्त करायचं आहे. नमस्कार. आज मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यक्ती, आपण आज मला वाटतं आपण 2016 मध्ये उमरोळी येथे हा पहिला RPL सामना खेळलो होतो. या सामन्याला आता 10वं पर्व म्हणजे चिंचणी येथे आपण सामने खेळतोय. या सामन्यासाठी खरोखर जी मेहनत घेतात याची कमिटी आहे, त्यांचं आयोजन नियोजन खरं त्याला मानायला पाहिजेत. कारण हे जे कमिटी मेंबर आहेत जवळजवळ मला वाटतं 1 महिना अगोदरपासून हे सर्व तयारी करत असतील. 1 महिना तयारी करतोय म्हणून आपण आज सामने व्यवस्थित खेळले जातात. त्यांचे जेवढे आभार मानावं तेवढे कमीच आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी विजेता संघ एडवन यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे उपविजेता संघ डहाणू त्यांचं अभिनंदन करतो. आणि यावर्षी पुढील वाटचालीसाठीच या मेंबर जे आहेत RPLचे त्यांना शुभेच्छा देतो आणि मी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद भाऊ, आपण इथे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि इथे व्यासपीठावर बसलेल्या सर्व दात्यांची जी कौतुकाची थाप आमच्यावर आहे, त्यामुळेच आम्ही आतापर्यंत ही यशस्वीरित्या 10 वर्षे गाठू शकलेलो आहोत. कार्यक्रमात पुढे वळताना कुठलाही वेळ न लावता आपण पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर्वात आधी ही स्पर्धा आपण जी यशस्वीरित्या पार पाडली त्यात मोलाचं योगदान ज्यांचं होतं म्हणजे या संपूर्ण रखरखत्या उन्हामध्ये पंचगिरी ज्यांनी केली आणि या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली, म्हणून मी त्यांचा संपूर्ण जे पॅनल आहे हार्दिक तामोरे, किरण केणे आणि यतीश तांबोरे यांना विनंती करतो की आपण कृपया पुढे यायचं आहे.
आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांनी आपले जे पंच आहेत त्यांचा इथे आपण सन्मान करायचा आहे. मंडळी, या तिन्ही पंचांनी खरोखर चांगली भूमिका बजावलेली आहे. आपल्या स्पर्धेला कुठलंही गालबोट न लागता आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हार्दिक तामोरे, किरण केणे आणि यतीश तामोरे हे संपूर्ण पॅनल आपण इथे दोन्ही दिवस पाहिलं की कुठलंही गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण पॅनलचं मी इथे विशेष आभार व्यक्त करतो. तदनंतर आपण पाहिलं RPL म्हटली की आपण सलग 10 वर्षे पाहतो आपला समाज पूर्ण पंचक्रोशीमध्ये विखुरलेला आहे आणि या समाजाप्रती असलेलं प्रेम आणि संपूर्ण समाजाची असलेली माहिती जर आपल्यापैकी कुठल्या समालोचकाला माहीत असेल तर ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री दीपक संखे आणि श्री संदीप गावंड हे आमच्याशी गेली 10 वर्ष इथे जोडलेले आहेत. त्यांचेही आम्ही इथे स्वागत आणि सत्कार करू इच्छितो. त्यांना विनंती असेल आपण कृपया पुढे यायचंय. आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष श्री योगेंद्र वनमाई यांना विनंती असेल की आपण त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मंडळी, खरोखर आपण 2 दिवस पाहिलं आपल्या सर्वांचं जे मनोरंजन केलेलं आहे ते खरोखर श्री दीपक संखे भाऊ आणि श्री संदीप गावंड यांनी केलेलं आहे. त्यामुळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरोखर सुरेख असं समालोचन आपण 2 दिवस इथे ऐकलेलं आहे. धन्यवाद दीपक भाऊ आणि संदीप भाऊ. आपण RPL म्हटली की आपलं कितीही व्यस्त शेड्यूल असलं तरी आम्हाला कधीही नाही बोलत नाही आणि संदीप भाऊ आणि दीपक भाऊ सदैव आमच्यासाठी तयार असतात. याकरिता मी त्यांचे इथे शतशः आभार व्यक्त करतो. यानंतर मागील 10 वर्षापासून आमच्या स्पर्धेचे गुणलेखक जर कोणी असतील तर ते कुमार यश तामोरे गेली 10 वर्ष हे आमचे गुणलेखक आहेत आणि या गुणलेखकाला संपूर्ण खेळाडूंची माहिती आहे आणि अचूक त्यांचा जो अभ्यास आहे, सखोल अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत आमच्या स्पर्धेला कुठलंही गालबोट लागू दिलेलं नाहीये. सामनावीर म्हणा, मालिकावीर म्हणा किंवा नेट रन रेटची बाब येते समोर म्हणा, तिथे यश तामोरे कधीही कमी पडलेला नाहीये. असा हा यश याचा सुद्धा मी आमच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि यथोचित सत्कार करायचा आहे. धन्यवाद यश. मंडळी, आपण पारितोषिकाकडे वळतोय. तत्पूर्वी आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सेमीफायनल मध्ये विजेता झाला आणि फायनल मध्ये धडक मारली, परंतु सेमीफायनल मध्ये जे उपविजेते ठरले म्हणजे यंदा आपण प्रथमच चतुर्थ पारितोषिक देण्याचं ठरवलं आणि ते चतुर्थ पारितोषिक जातं नक्ष फायटर देहेरी. नक्ष फायटर देहेरी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण आपली ट्रॉफी इथे कलेक्ट करायची आहे. श्री निलेश मोरे आणि त्यांचे सहसंघमालक तसेच त्यांचे आयकॉन केवल सुर्वे यांना विनंती असेल की कृपया आपण या स्पर्धेचं चतुर्थ पारितोषिक जे पटकावलेलं आहे ते आपण कलेक्ट करायचं आहे. श्री संतोष रमेश जाधव, अध्यक्ष
डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना हे पारितोषिक देत आहोत. त्यानंतर सेमीफायनल मध्ये पराभूत झालेला दुसरा संघ ज्याने तृतीय पारितोषिक पटकावलेला आहे असा डीपी लायन्स वरोर संघ, या संघाचे संघनायक आणि संघमालक श्री अरविंद वनमाळी आणि श्री भानुदास सातवे यांना विनंती असेल की आपण कृपया पुढे यायचे. आजचे आपले मान्यवर त्यांचे आयकॉन असतील त्यांनी मेहुल मोरे यांनी सुद्धा पुढे यायचंय. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे श्री सुधीर जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ट्रॉफी देऊन गौरवित करायचं आहे. तृतीय पारितोषिक जात आहे डीपी लायन्स वरोर संघाला, त्यांचं सुद्धा आम्ही इथे कौतुक करतोय. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग घेतला होता. 4 संघ सेमीफायनलला आले होते, परंतु 4 संघ सेमीफायनल मध्ये येऊ शकले नाही. यांच्यासाठी आपण उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवतो. त्यात मी सर्वप्रथम बावडा रॉयल संघाचे संघमालक श्री रामचंद्र जाधव आणि श्री किरण जाधव तसेच त्यांचे आयकॉन राहुल वनमाळी यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर यायचं आहे आणि आपलं उत्तेजनार्थ पारितोषिक जे आहे ते कलेक्ट करायचं आहे. श्री रामचंद्र जाधव आणि श्री किरण जाधव यांनी पुढे यायचंय. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष भूपेंद्र राऊत यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. यानंतर पुढील संघ आहे आई एकविरा 11 उमरोळी. या संघाचे संघमालक श्री महेश जाधव श्री प्रशांत जाधव यांनी कृपया पुढे यायचं आहे आणि त्यांचे आयकॉन इथे असतील निशांत वनमाळी, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. आपण आपलं उत्तेजनार्थ पारितोषिक इथे कलेक्ट करायचं आहे. मी आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्री अनिकेत मोहिते यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. टाळ्या वाजवायच्या. यानंतर पुढील संघ आहे रोहिदास वॉरियर्स चटाळे. या संघाचे संघमालक श्री प्रमोद जाधव आणि श्री सचिन जाधव, त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी यायचं आहे. मी आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्री भरत वनमाळी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रोहिदास वॉरियर चटाळे संघाला श्री भरत वनमाळी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत उमरोळी आणि आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सचिव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवित आहोत. पुढील संघ आहे अविकेतन फायटर्स तारापूर. या तारापूर संघाचे संघमालक आहेत श्री जनार्दन जाधव आणि श्री वसंत जाधव. यांना विनंती असेल की आपण पुढे येऊन आपलं उत्तेजनार्थ पारितोषिक घ्यायचं आहे. आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे सदस्य श्री सचिन भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अविकेतन फायटर तारापूर संघाला
उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. तत्पूर्वी सेमीफायनल सामन्यामध्ये एक सामनावीर पुरस्कार आपला द्यायचा राहिला होता. तो विनीत जाधव, डहाणू संघाचे विनीत जाधव या कृपया मंचावर यायचा आहे. जो सेमीफायनलचा सामना झाला त्याचा सामनावीर पुरस्कार आपण देतोय. मी श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सेमीफायनलचा सामनावीर म्हणून विनीत यांना सन्मानित करायचं आहे. पंचेचाळीस वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडूंचा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून आपण ज्यांची निवड केलेली आहे ते उमरोळी गावचे श्री जगदीश वनमाळी यांना विनंती असेल की कृपया आपण मंचावर यायचं आहे. 45 वर्षावरील खेळाडूंचा जो सामना झाला त्यात यांची आपण सामनावीर म्हणून निवड केलेली आहे. श्री जगदीश वनमाळी आमच्या उमरोळी क्रिकेट संघाचे ज्येष्ठ खेळाडू जे आजही वयाच्या 50 नंतर क्रिकेट खेळतायत आणि त्याचा खेळ आज आपण इथे मैदानावर पाहिलेला आहे आणि या खेळीच्या बळावर त्यांची आपण सामनावीर म्हणून निवड केलेली आहे. श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे यांना विनंती असेल आपल्या हस्ते आपण त्यांना सामनावीर या पुरस्काराने इथे गौरवायचं आहे. यानंतर जो सामना 45 वर्षावरील झाला त्यामध्ये आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची निवड केलेली आहे ते आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान खजिनदार आणि डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ याचे विद्यमान अध्यक्ष श्री संतोष जाधव यांची आपण इथे निवड केलेली आहे. श्री मनोज मोरे सरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते संतोष जाधव यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवायचा आहे. पंचेचाळीस वर्षावरील हा एकच सामना झाला पण याच्यामध्ये आपण पाहिलं आपल्या धारदार गोलंदाजीने इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांची मने जिंकली. असे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण बावडेगावचे श्री राजेंद्र जाधव यांची निवड केलेली आहे. मी राजेंद्र जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि श्री राजेश जाधव बावडे यांना विनंती असेल आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना उत्कृष्ट गोलंदाजाने सन्मानित करीत आहोत. यानंतर या सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला रॉयल लेजंड संघ या संघाच्या संघनायकाला आणि त्यांच्या संपूर्ण संघांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर यायचं आहे. रॉयल लेजंड संघाचे कोणी खेळाडू इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर यायचं आहे. रॉयल लेजंड संघ त्यांचे प्रतिनिधी इथे आहेत. धनेश भाऊ, उमेश भाऊ यांना सर्वांना विनंती असेल. तसेच आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान अध्यक्ष श्री भूपेंद्र राऊत त्यांना द्यायचं. श्री भूपेंद्र राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या उपविजेता चषकाने गौरवायचं आहे. या अंतिम सामना जो आपण स्पर्धेचा पाहिला या सामन्यामध्ये आपण सामनावीर म्हणून ज्याची निवड केलेली आहे, ज्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत आणि 6 रन्स दिलेले आहेत असे चेतन मोहिते यांची आपण या अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवड केलेली आहे. त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचंय
श्रीयुत वसंत सखाराम जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सामनावीर म्हणून गौरवायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चेतनने हॅट्रिक सुद्धा घेतलेली आहे आणि आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक यांनी इथे दाखवलेलं आहे आणि आजही आपल्या बोटांमध्ये असलेली जादू तेवढ्याच सुरेख पद्धतीने चेंडू फिरवण्याची क्षमता ही आपण चेतनची आजही इथे पाहिलेली आहे आणि आपल्याला अनुभवायला मिळालेली आहे. चेतन यांना हॅट्रिक साठी यतीन भाऊ आणि धनेश भाऊंकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे ते आपण कलेक्ट करायचं आहे. श्री धनेश कांबीत आणि श्री वसंत सखाराम जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी हॅट्रिक घेतल्यामुळे त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आपण प्रदान करीत आहोत. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सुरेख असे झेल पाहिले, सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं. आपण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक पारितोषिक ठेवलं होतं आणि हे पारितोषिक जातं जे आपण आज पाहिलं मैदानावर किरण भाऊंचा ज्यांनी सुरेख असा झेल घेतला ते पियुष वनमळी वरोर यांची आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड केलेली आहे. पियुष यांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर यायचं आहे आणि आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. मी श्रीयुत धनेश कांबीत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाने गौरवायचं आहे. यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 10x चेंडूचा वापर केला. हवा सुद्धा मैदानावर असताना या स्पर्धेमध्ये मोठी धावसंख्या कुठलाही संघ उभारू शकला नाही. आपण पाहिलं तर आताच्या युगामध्ये 5 ओव्हरच्या सामन्यांमध्ये 80 धावा, 90 धावा, 100 धावा सुद्धा होतात. पण आज आपल्या समाजातील खेळाडूंनी जी कामगिरी केलेली आहे, जी गोलंदाजी केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आपण पाहिलं असेल दोन्ही दिवसात या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कोणी चांगली गोलंदाजी करून तब्बल 10 गडी मिळवलेले असतील अशा आपण खेळाडूचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड केलेली आहे. ते म्हणजे तारापूर गावचे चेतन मोहिते यांची आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड केलेली आहे. श्री वैभव राऊत सरांना विनंती असेल श्री वैभव राऊत यांना विनंती असेल की आपण प्रीती मोहिते त्यांची पत्नी इथे असेल त्यांनी सुद्धा यायचं आहे कृपया. आणि मी चेतन बद्दल इथे आवर्जून सगळ्यांना सांगतो सलग 3 वर्षे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा खिताब पटकावलेला आहे. असे आपल्या समाजातले हे फिरकी गोलंदाज म्हणजे ज्यांना नाझीम गुल्ली म्हणून ओळखले जाते असे चेतन मोहिते यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. वैभव भाऊंना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना उत्कृष्ट गोलंदाज या सन्मानाने गौरवित करायचं आहे. यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला वैयक्तिक 50 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या आणि खरोखर चौफेर फटकेबाजी आपण पाहिली तर 2-3 खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सगळ्यांचं चांगलं मनोरंजन केलेलं आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची निवड केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 137 धावा ज्यांनी पटकावलेल्या आहेत असे कुणाल मोहिते यांची आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड केलेली आहे.
कुणाल मोहिते यांना विनंती असेल आपण कृपया मंचावर यायचं आहे. आपल्याला उत्कृष्ट फलंदाज याने आम्ही सन्मानित करीत आहोत. श्रीयुत जगदीश जाधव एडवण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल मोहिते यांना उत्कृष्ट फलंदाज या सन्मानाने सन्मानित करायचं आहे. श्रीयुत जगदीश जाधव, कुणाल मोहिते, एकदा कुणालसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कुणालने तब्बल 137 धावा कुटलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि संपूर्ण क्रीडा रसिकांची मने जिंकलेली आहेत. असा हा कुणाल मोहिते. मंडळी, आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा आभार व्यक्त करणं आमचं परम कर्तव्य आहे. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचेही आभार. वाऱ्याच्या झुळकेनं मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे आहे. म्हणून मी या सर्वांचे इथे आभार मानणं हे त्या जाणीवेचं शब्दरूप आहे असे इथे व्यक्त करतो. सर्वप्रथम आपण ही स्पर्धा सलग 2 दिवस गावदेवी मैदान चिंचणी इथे आज खेळलो. यासाठी जे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं असं गावदेवी मैदान चिंचणीचे विश्वस्त मंडळ आणि श्री यतीश आकरे भाऊ आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांचं आम्ही इथे शतशः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आम्हाला या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी पाहायला मिळाली. असे आमचे पंच श्री हार्दिक तामोरे, श्री किरण केणे आणि श्री यतीश तामोरे यांचं सुद्धा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. यानंतर समालोचक म्हणून लाभलेले श्री दीपक संखे भाऊ, श्री संदीप गावंड यांचे सुद्धा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. या स्पर्धेचे गुणलेखक श्री यश तामोरे यांनी अचूकरित्या आपल्या गुणलेखकाने सर्वांना प्रभावित केले. असा यश तामोरे याचा सुद्धा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण पाहिलं आमची लिलाव प्रक्रिया झाली डहाणू येथे. त्यानंतर वरोर येथे आम्ही ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मान केला. तसेच ही स्पर्धा 2 दिवस सलग इथे यशस्वीरित्या पार पाडली. यासाठी संपूर्णपणे मंडपाची जबाबदारी उचलणारे श्री राहुल तारापूर गावचे राहुल यांचं सुद्धा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच त्यांचे सहकारी भावेश यांनी सुद्धा अथक परिश्रम या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत. मी संपूर्ण कार्यक्रमाच्या वतीने त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आकर्षक चषक पाहिले हे चषक उपलब्ध करून देणारे श्री हरेश्वर काशीनाथ जाधव आणि श्री सुधीर मंगेश जाधव यांनी संयुक्त विद्यमाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या आकर्षक चषक इथे आपल्याला उपलब्ध करून दिले. त्यांचे सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले होते. त्या 8ही संघांनी जे टी-शर्ट परिधान केले होते त्यामध्ये सहभाग घेणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री संदीप तुकाराम राऊत व त्यांचा संपूर्ण परिवार यांचे सुद्धा आम्ही संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने इथे जाहीर आभार व्यक्त करतो. यानंतर आम्हाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आम्ही इथे जाहीर आभार व्यक्त करतो. विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी 2 दिवस आपण भोजनाचा जो आस्वाद घेतला त्या भोजनाचा आस्वाद आपण श्री दीपक भाऊ खांबीत यांच्यामुळे इथे घेऊ शकलो. दीपक भाऊंचा सुद्धा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. यानंतर ही स्पर्धा फक्त मैदानावरच नाही तर घरी बसून सुद्धा आपण ज्याचा आनंद घेऊ शकलो ते YouTube द्वारे
आणि पाटील नेटवर्क यासाठी सदैव आमच्या सोबत जोडलेले असतात. सलग 10 वर्षे आमच्या सोबत पाटील नेटवर्क जोडला गेलेला आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने इथे शतशः आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्वांचे मनोरंजन करणारे डीजे जो इथे 2 दिवस आपण सलग पाहिला, जे डीजे आम्हाला इथे गार्गी डीजे ज्यांनी इथे प्रेक्षकांचं 2 दिवस सलग मनोरंजन केलं, त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. तसेच संपूर्ण प्रेक्षकांचे 2 दिवस मनोरंजन करणारे मिकी माऊस जे इथे 2 दिवस श्रीयुत उमेश भाऊ आणि श्रीयुत विकास तारापूर आम्ही इथे आमच्या संपूर्ण वतीने आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी आपल्याकडे रोख पारितोषिके आलेले आहेत, ती मी इथे तुम्हाला वाचून दाखवतो. ती आपण संघाला सन्मानित करताना त्यांच्या हातात सुपूर्द करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर मयुरी शेवाळे लोकसेवा हॉस्पिटल विजेता संघास त्यांनी 1501 रुपयाचं इथे पारितोषिक दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्री आशिष जगन्नाथ वनमाळी वरोर यांच्याकडून विजेता संघाला 1501 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही इथे शतशः आभार व्यक्त करतो. यानंतर सौ अस्मिता निलेश जाधव उमरोई ज्या एडवण गावच्या सुपुत्री आहेत, त्यांनी सुद्धा विजेता संघ बिग बुल्स एडवण यांना 2111 रुपयाचं रोख पारितोषिक इथे दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या या गौरवशाली पर्वामध्ये 10व्या वर्षामध्ये एक संस्मरणीय आठवण ठरेल विजेता आणि उपविजेता संघाचं. अशा या स्पर्धेमध्ये विजेता झालेला बिग बुल्स एडवण संघ यांचा आम्ही संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने इथे अभिनंदन करतो आणि उपविजेता संघ जय अंबे वॉरियर्स डहाणू संघाचं आम्ही इथे विशेष कौतुक करतो. या स्पर्धेचा उपविजेता संघ जय अंबे वॉरियर्स या संघाचे संघ मालक नितीन सातवे आणि त्यांचे संघ मालक यांना आम्ही विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचंय. मी मान्यवरांना विनंती करतो, श्री सुधीर मंगेश जाधव, श्री वसंत सखाराम जाधव यांना विनंती असेल आपण पुढे यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण उपविजेता चषक जय अंबे वॉरियर्स संघाला देऊन इथे गौरवित करतो. सगळ्यांना देणार भाऊ आता बोलवून. संपूर्ण संघाला विनंती असेल जय अंबे वॉरियर्स आपण वर यायचंय. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्यांना मेडल्स प्रदान करणार आहोत. जय अंबे वॉरियर्स डहाणू संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण कृपया लवकरात लवकर मंचावर यायचंय. आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपणा सर्वांना इथे मेडल प्रदान करणार आहोत. सरदर्द छुपाओ नहीं मिटाओ न्यूज़. विनीत जाधव, भूपेंद्र राऊत, भागेश मोहिते, प्रेम देवदेकर, आर्यन मोरे, भाविक कडवे, राहुल सातवे, संतोष रोहित वापी, पियुष वनमाळी, वैभव मोरे,
क्रिश मोरे, आर्यन मोरे आणि JMB वॉरियर्सचे कर्णधार नितीन सातवे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. या स्पर्धेचा उपविजेता संघ, आपण त्यांना रोख पारितोषिक आणि हे चषक देऊन गौरवित आहोत. चेक पुढे पकडा. ॲक्सिस बँकेचा हा चेक आहे. ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले नितीन सातवे यांनी हा चेक आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला आहे. रोख पारितोषिक रुपये 35,000 आणि उपविजेता चषक देऊन आपण जय अंबे वॉरियर्स डहाणू संघाला इथे गौरवित आहोत. खरोखर डहाणू संघाने कालचा खेळ जर पाहिला तर 2 सामने खेळले होते. त्यातला एक सामना त्यांनी जिंकला होता आणि एक सामना गमावला होता. परंतु जिद्द, चिकाटी याच्या बळावर त्यांनी या स्पर्धेमध्ये कमबॅक केलं आणि उपविजेता चषक पटकावलेला आहे. असा हा जय अंबे वॉरियर्स डहाणू संघ. डहाणू संघाचे कर्णधार नितीन सातवे. नितीन सातवे यांना विनंती असेल की आपण कृपया इथे यायचं आहे. नितीन, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण 10 वर्षाचा प्रवास गाठलेला आहे. सलग 2 वर्ष तुम्हाला संघ घेण्याची संधी मिळाली JMB वॉरियर्स. तर तुमचा आपला जो कार्यकारिणीचा 10 वर्षाचा प्रवास आहे आणि तुम्ही सलग 2 वर्ष अंतिम सामन्यामध्ये पोहोचले. परंतु हार्ड लक की तुम्ही अंतिम सामना जिंकू शकले नाही. परंतु आपला जो प्रवास कशा प्रकारे केला, आपल्या संघाची बांधणी कशी केली, आपण या अंतिम सामन्यापर्यंत कसं पोहोचला त्याचं आपण विश्लेषण करायचं आहे. थँक्यू सचिन. खरोखरच यावर्षी माझा जो संघ होता तो खूप जास्त युवा खेळाडू आणि 2-3 अनुभवी खेळाडू असा एक मिक्स कॉम्बिनेशन होता. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूने मैदानावर त्यांचे 100% दिलेले आहे. यामध्ये काही 4-5 खेळाडू जे आहेत त्यांनी एक विशेष कामगिरी निभावली मैदानावर. मग ती फिल्डिंग प्लेसमेंट असो किंवा मग बॅटिंग ऑर्डर सेट करणे असो किंवा जे गोलंदाजांना टिप्स वगैरे देणे असो, या सर्व गोष्टींमध्ये मला माझ्या सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभली आणि म्हणूनच आम्ही फायनलपर्यंत पोहोचू शकलो. आणि फायनलचा सामना आम्ही गमावला, परंतु समोरचा संघ खूप बलाढ्य होता. आपण जर पाहिलं असेल तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे त्यांच्या संघामधून होते. आणि ज्या फलंदाजाने लगातार 2 50s या मैदानावर मारल्या त्यांच्या संघाविरुद्ध आम्ही हारलो आहोत. याचं काही आम्हाला खूप जास्त असं गम नाही आहे, कारण की ते आमच्यापेक्षा जास्त डिझर्व करत होते की त्यांनी फायनल जिंकावं असं. सचिन. नितीन, ज्यावेळेला लिलाव प्रक्रिया झाली क्रेझिका बॉटल डहाणू आणि ज्यावेळेला सर्व संघाची संघबांधणी झाली तर मला वाटतं असं बाहेर मेसेज गेला होता की तुमचा संघ अंडरडॉग आहे आणि तुमच्या संघामध्ये जास्त सिनियर खेळाडू आहेत, जास्त नावाजलेले खेळाडू नाहीत. तर त्याची प्रोसेस काय होती तुम्ही मैदानामध्ये जाण्याचा? मला असं वाटतं की ही जी स्पर्धा आहे ह्याचा जो मुख्य पाया आहे ती आहे वर्गवारी. आपण 8-8 खेळाडूंचे जे गट करतो त्याच्यामध्ये कोणताही संघ आपण अंडरडॉग समजू शकत नाही. फक्त तो संघ जर आपल्याला व्यवस्थित चालवता आला तर नक्कीच कोणताही संघ अंडरडॉग किंवा कमजोर नसतो. त्याला फक्त योग्य जर दिशा दिली आणि जर खेळाडूंचा त्या दिवशी जर लक असेल, त्यांचा बॅट किंवा त्यांचा चेंडूने जर प्रदर्शन व्यवस्थित झालं तर नक्कीच मैदानावरती त्याचं प्रदर्शन चांगलं होऊन चांगले निर्णय येऊ शकतात.
धन्यवाद नितीन. पुन्हा एकदा तुमचं सर्व संपूर्ण संघाचं धन्यवाद आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन जॅम्बे वॉरियर्स. तदनंतर आपण या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून ज्याची निवड केलेली आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 137 धावा कुठल्या आणि 3 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत, अशी आपण कुणाल मोहिते यांची मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर म्हणून इथे निवड केलेली आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या घ्यायच्या आहेत. जिग्नेश सायकल घ्यायची आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणून. आपल्याला सायकल ज्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे असे श्री भैरू नाईक, फेरीवाला विभाग प्रमुख मीरा भाईंदर महानगरपालिका, श्री भैरू नाईक यांनी आपल्याला ही सायकल मालिकावीरसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हे पारितोषिक मिळवून देण्यासाठी आमचे सहकारी श्री किरण जाधव तारापूर यांच्या सहकार्याने आपल्याला ही सायकल इथे उपलब्ध झालेली आहे. त्यांचे आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. श्री भैरू नाईक आणि श्री किरण जाधव यांच्याकडून आपल्याला ही सायकल इथे उपलब्ध झालेली आहे. आणि मालिकावीर म्हणून आपण कुणाल मोहिते यांची निवड केलेली आहे. कुणालसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. श्री संदीप तुकाराम राऊत सरांना विनंती असेल, संदीप राऊत सरांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल मोहिते याला मॅन ऑफ द सिरीज सन्मानाने गौरवायचं आहे. धन्यवाद कुणाल, अभिनंदन. आपण या संपूर्ण मालिकेचे मालिकावीर ठरलेले आहात. आम्ही आपले इथे विशेष अभिनंदन करतो. पारितोषिक वितरणाच्या अंतिम टप्प्याकडे वळताना या स्पर्धेचा विजेता संघ बिग बुल्स एडवान्स संघ, या संघाला विनंती असेल की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. सर्वप्रथम विनंती असेल आपले शुभ असते आपण अंतिम सामन्यात विजेता झालेल्या संघास मेडल प्रदान करायचे आहेत. कुणाल
कुणाल कृपया यायचंय फटाफट, आपण सगळ्यांनी या. मी नावं घेतो, शक्यतो त्यांनी या. रितेश मोरे तारापूर, रितेश मोरे झालात तर नक्की तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार मंडळीनो, खरंच एक प्रयत्न केला मी आणि आत्ताच रिटायर झालो आहे. सुयोग माझा मुलगा म्हणाला की आपण करूया, आपण जाऊया एकदा, एक संघ घेऊया आणि यावर्षी तुम्ही पप्पा घ्या असं मला म्हणाला. मी लगेच जगदीशला सांगितलं, जगदीश आपण दोघा मिळून घ्यायचं का? यश म्हणतो चालेल, काय हरकत नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही संघ घेतला. खऱ्या अर्थाने म्हणजे हे बक्षीस मिळेल किंवा नाही मिळेल याची काही अपेक्षा नव्हती. फक्त ह्या संघटनेमध्ये सातत्याने यावं, सगळ्यांना उत्स्फूर्त करावं, सगळ्या खेळाडूंना आपण जवळून बघतोय, सगळ्यांचा खेळ बघतोय, त्यामुळे हा आनंद मिळवावा ह्यासाठी आम्ही आज यावेळेला संघ दिला. पण योगायोगाने गेल्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही समाज मंदिर आमच्या गावामध्ये मांडलं आणि आमच्या घरामध्ये हे बक्षीस ठेवू नये असं अपेक्षा झाली जेव्हा मी संघ घेतल्यानंतर. आणि जर देवाच्या कृपेने हे जर बक्षीस मिळालं तर माझ्या समाज मंदिरामध्ये पहिलं बक्षीस जाईल, ह्याचा आनंद मला जास्त झाला. त्याबद्दल मी खरंच आज भाग्यवान असं मी समजेन. धन्यवाद. जगदीश मामा, सलग तुम्ही मला वाटतं या RPLच्या 10 वर्षामध्ये 3 वेळा संघमालक म्हणून तुम्ही हा घटक झालात. तुम्ही दानशूर व्यक्तिमत्व आहात आपल्या समाजाचे. आमच्या कार्यकारिणीसोबत तुम्ही 10 वर्ष सलग समाविष्ट झालात. आज तुम्ही अंतिम सामन्यामध्ये जाऊन संघमालक म्हणून विजेता झालात, तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की? प्रथम मी सर्व आपल्या RPLच्या कमिटीला धन्यवाद देईन. त्यांनी उत्कृष्ट नियोजन आयोजन उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे आमचा ऑक्शन झाला आणि ऑक्शनमध्ये कुणालने जी टीम घेतली त्यावेळेलाच वाटलेलं मला की आम्हीच यावर्षी फायनल जिंकणारच आहोत. कारण आमच्या टीममध्ये कुणाल होता, विवेक, चेतन असे नामवंत खेळाडू होते. आणि त्यावेळेला मला वाटलेलं की म्हणजे दुसरे जे टीम आहेत त्या मला काय असं वाटत नाही चांगल्या खेळतील असं आमच्या पुढे. त्यावेळेला मी त्यावेळेला सांगितलं की आमची टीम विन होणारच आहे, पहिल्या नंबरची विन होणार. आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जेव्हा एकत्र भेटलेलो कांबोड्याला, त्यावेळेला यतीनला सांगितलेलं, बघ तुझी टीम आमच्यामध्येच आहे तर तुला काय करायचं ते कर, पण आम्ही तर जिंकणार आहोत. तर म्हणजे त्यावेळेलाच आम्हाला यतीने पार्टी वगैरे त्यावेळेलाच दिलेली होती आम्हाला. तुम्हाला धन्यवाद. दोन्ही संघ मालकांचे, संपूर्ण संघाचे आम्ही संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन करतो. आणि मी मान्यवरांना विनंती करतो, श्रीयुत संदीप राऊत साहेब आणि श्री सुधीर मंगेश जाधव, श्री यतीन भाऊ जाधव, श्री वसंत सकाराम जाधव या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विजेत्या शंकाला हे चषक प्रदान करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बिग बुल्स एडवण संघ या 10व्या पर्वातील
विजेता ठरलेला हा संघ बिग बुल्स या विजेता संघाचे आम्ही इथे अभिनंदन करतो, उपविजेता संघाचे आम्ही इथे कौतुक करतो आणि समस्त कार्यकारिणीच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम पारितोषिक वितरणाचा इथेच संपवतो. जय हिंद, जय रोहिदास.